हाय फ्रेंड्स, जसं की तुम्हा सर्वांना माहिती आहे आज वटपौर्णिमा आहे. तर ही मी वटपौर्णिमेच्या पूजेची लागणारी सर्व तयारी करून घेतली होती. आणि हे आमचं वडाचं झाड आहे. आम्ही दरवर्षी झाड घरातच असल्यामुळे आम्ही दरवर्षी घरीच पूजा करतो. तर संपूर्ण तयारी करून घेतली. आणि आज वटपौर्णिमेचे दोन मुहूर्त होते. सकाळी 5:30 ते 10:30 आणि दुसरा 12:30 ते 2:30 असे काहीतरी 2 मुहूर्त होते आज. मग सकाळीच आमचं नैवेद्य वगैरे पूर्ण आवरल्यामुळं आम्ही असं ठरवलं की पहिल्याच मुहूर्तात पूजा करून घेऊ. त्यामुळे आम्ही दोघींनी 10:30लाच पूजा करायला घेतली. संपूर्ण तयारी झाल्यानंतर मी आणि आमच्या आईंनी पूजेला सुरुवात केली. पूजा करून घेतोय आम्ही. आमचं पूजा चालू आहे तसं बघा, प्राप्तीमध्ये बसून तिचं पण बारीक असं निरीक्षण चालू आहे की अरे हे आज काय करायला लागलेत. म्हणजे असं जसं समजतंय तिला तसं ते ह्या वर्षी म्हणजे जास्ती असं समजायला लागले तिला ह्या वर्षीपासून. तर ती अगदी निरखून बघायला लागल्या की आज हे म्हणजे काय चाललं आहे आज ह्यांचं वेगळं. तर आम्ही दोघींनी ते पूजेची तयारी सुरू केली. ते पूजेच्या सामानमध्ये असते ना, ते काहीतरी वस्त्र, बांगड्या वगैरे, काळे मणी, ते सर्व आम्ही ठेवून घेतले. नंतर पानाचा विडा, आंबा वगैरे असं पूर्ण म्हणजे देवासमोर वडासमोर ठेवून पूजा करून घेतली. नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. पानाचा विडा, नैवेद्य. मी जसा नैवेद्य दाखवले त्याचा प्राप्ती बघा कशी निरीक्षण करते आणि सेम ती तशीच प्रोसेस परत फॉलो करते. पहिल्यांदा ती बघते की ही कशी करते आणि ते माझं बघून झाल्यानंतर ती सेम तसंच करते. नंतर आता नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर आम्ही फेरे मारायला घेतल्या. वडासारखं आयुष्य आपल्या पतीला लाभावं, निरोगी आयुष्य, त्यांचं जीवन निरोगी असावं, सुदृढ वगैरे असावं, पुढचे 7 जन्म हाच नवरा आपल्याला मिळावा अशी प्रार्थना केली जाते. असं प्रार्थना करत करत आम्ही वडाला फेऱ्या मारून घेतल्या. इतकी या वडाच्या झाडात ताकद आहे की म्हणजे हे झाड इतकं आपल्याला युजफुल आहे की हे इतर झाडं कशी, पण हे झाड ऑक्सिजन बाहेर फेकत असतं. म्हणजे सतत ह्या झाडाच्या भोवती प्राणवायू असतोय. म्हणूनच सावित्रीने सत्यवानाला वडाच्या झाडाखाली ज्यावेळेला यम त्याचे प्राण घेऊन गेले त्यावेळेला तिने वडाच्या झाडाखाली सत्यवानाला झोपवले. ती त्यावेळेला यमाच्या पाठीमागं गेलेली नवऱ्याचे प्राण परत आणण्यासाठी. कारण वडाचं झाड ऑक्सिजन बाहेर सोडत असतं सतत. मग त्याच्यामुळे तो ऑक्सिजन सत्यवानाला, त्या ऑक्सिजनमुळं ते सत्यवानाचे प्राण असे म्हणजे असं ते टिकून होतं. आणि त्या झाडाखाली गारवा पण असतो. असं झाड मोठं असं वगैरे असल्यामुळं त्या झाडाखाली गारवा असतो आणि ते सतत ऑक्सिजन सोडत असल्यामुळं प्राणवायू ते आपल्याला सतत पुरवत असतं. तर सर्व पूजा करून घेतली. नंतर आरती वगैरे केली. शेवटीला मग आईंना हळदी कुंकू वगैरे लावून मी त्यांची ओटी भरून घेतली. मग ह्या वेळेला म्हणजे सकाळचा लवकर मुहूर्त आम्ही दोघींनी आमचा आवरल्यामुळे आम्ही दोघींनी सकाळीच लवकरच सुरुवात केली. त्यामुळे अजून बाकीचं कोण आलं नव्हतं. मुहूर्त पुढं जात होता म्हणून आम्ही दोघींनीच आवरून पूजा करून घेतली. त्यांची ओटी, आंबा, पानाचा विडा वगैरे देऊन मी त्यांची ओटी भरून घेतली. नमस्कार करून घेतला आणि नंतर त्या उठल्या, त्यांचं झालं. नंतर आईंनी माझी ओटी भरली, हळदी कुंकू माझं लावून घेतलं. आणि प्राप्तीनं सुरुवातीला मी ओटी भरताना निरीक्षण केलेलं, त्यामुळे मी बसल्यानंतर आता बघा ती लगेच गहू घेऊन माझी ओटी भरायला ती आली. मी पण म्हटलं असू दे, चांगली आई म्हटल्या, नशीबवान आहेस तू, मुलगी तुझी ओटी भरायला लागल्या. म्हणजे आज वटपौर्णिमे दिवशी म्हणजे हा चांगला संकेत आहे ना की ओटी माझ्या मुलीकडून म्हणजे भरली जाते. नंतर आईंनी पण मग माझी ओटी भरून घेतली. तर हा असा आमचा आज वटपौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही दोघींनी मिळून साजरा केला.
प्राप्तीचं पण जसं आई करतील मी करतील तसं ते बघून तिचं पण सुरूच आहे. तिचं घेऊ आणते, माझी ओटी भरते, आणते ओटी भरते. तिला म्हणजे असं गप सांगितलेलं ऐकलंच नाही तिनं. तर ही आहे आमची पूजा, हा आहे आमचा वटवृक्ष. तर असंच आरोग्य आमच्या नवऱ्याला लाभू दे असं प्रार्थना केली, नमस्कार केला. तर ते बघून पण माझ्या आधी ती नमस्कार करायला गेली.